पुरी अगं काय बोलत तू हे? अगं आपण देवाच्या शेवीतली माणसं, आपण तर शत्रूंना बी शाप द्यायचा नसतो. दुश्मनावर पण प्रेम करण्याचे संस्कार आपले, आणि तू कुशल लोकांना शाप देऊ राहिले. ते देवीला ठरवू दे, कुणाला शाप द्यायचंय कुणाला आशीर्वाद द्यायचंय, तिला ठरवू दे. आपलं काम नाही ते. मी ठरवून नाही केलं अण्णा. मी का बोलले कसं बोलले मला नाही माहित, म्हणजे आलं ते लय हातून आलं. या समाजाने पुरुषाला वाटेल तसं वागण्याची सूट दिली, आणि याच समाजाने एका बाईला कमजोर समजून त्यावर सत्ता गाजवणाऱ्या पुरुषी अधिकाराला सामान्य करून टाकलंय. उद्या जाऊन पुरुषातील भांडणं संपतील, पण एक बाई आणि पुरुषातील सन्मान आणि मीच मोठा, ही लढाई कधीच संपणार नाही. बायकांना लाचार करून गुलाम करणाऱ्या समाजाची समज ही बदलायला पाहिजे. बदलायला पाहिजे नाही, ही बदलणारच. नाही ऐकायची सवय नाहीये मला. मी रावसाहेब नगरकर तुम्हाला शब्द देतो, तुमची मुलगी आर्या हीच या घराची सून म्हणून आतमध्ये पाऊल ठेवेल. कुठले मंत्र नाहीत, विधी नाहीत, सप्तपदी नाही, ह्याला कोण लग्न म्हणेल? आम्हीच काय, समाज सुद्धा याला मान्यता देणार नाही. प्रतापराव, मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, सारंगची बायको आणि नगरकरांची सून म्हणून आर्याच या घरामध्ये पाऊल ठेवेल. आपली सर्वांची, आपल्या नातेवाईकांची सोय मी गेस्ट हाऊसवर केलेली आहे. आपण नंतर सविस्तर बोलू. एक सांगतो रावसाहेब, तुम्ही मला शब्द दिलाय आर्या ह्या घरची सून होईल म्हणून, आणि तो शब्द जर का पाळला गेला नाही तर तुमची सगळी इज्जत मातीत मिळाली म्हणून समजा. चला रे. चल बाळा चल. कुसुमचा फोन. तिकडं गावात काही वाईट घडलं नसेल ना? हॅलो कुसुम. तुम्ही निघाले का पैसे घेऊन? हा, आता निघतोयच आम्ही थोड्या वेळानं. तिकडं सगळं ठीक आहे ना? म्हणजे हा बँडचा आवाज येतोय का तुम्हाला? हा येतोय. कोणाच्या लग्नाचा बँड आहे? हा मी घरातच आहे. कांता शेटनं लग्नाची सगळी तयारी केली आहे, दाखवायला बँड घेऊन आलाय. काय? कांता शेट लग्नाचा बँड घेऊन आलाय म्हणती? लग्नाची सगळी तयारी केली आहे त्यानं. तू नको टेन्शन घेऊ, आम्ही निघतोय. भक्त कुठे आहे? इथंच आहे. कोंडून ठेवलाय तिला हात. दुसरा काय मार्ग होता माझ्याकडे? हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, जर तुम्ही पैसे आणले नाहीत ना आणि कांता शेटने जबरदस्ती केली तर उद्या मी माझ्या सकट मग तिला पण संपवेन. ए तू काय पण वांगळ बोल नको कुसुम. कुणाला काय मालूम नाही. आम्ही निघतोय लगेच. तू डोकं शांत ठेव. आम्ही निघतोय. चला अंडा, आपण लगेच निघू. कांता शेटच्या तोंडावर पैसे फेकून त्याचा ढोल फोडते की नाही बघा तुम्ही.
नगरकरांना त्यांच्या कर्माची फळ जी भोगायची आहेत ती भोगावीच लागणार आहेत. पण आधी आपण निघूयात. गजा चल. गजा. मुक्ता, पैशाशिवाय कसं जायचं? हो अण्णा, पण पैसे दिले होते ना? दिले होते पण अहो साहेब काय करताय? काय झालं? अहो साहेब, या घरातल्या कोणत्याच गोष्टीवर तुझा हक्क नाहीये, या पैशावर सुद्धा नाही. साहेब साहेब असं करू नका, असं करू नका. हो, आमच्या कामाचे पैसे आम्हाला द्या साहेब. मग घर उद्ध्वस्त होईल. माई भक्ती साहेब साहेब असं करू नका साहेब. माझ्या लेकीचं वाटोळं होईल साहेब. आपल्या गावाची कमाई हिसकून घेतली त्या लोकांनी. हा अन्याय आहे. न्याय मिळवण्यासाठी मी लढणार. म्हणजे काय करणार आहेस तू? आपल्या हक्काचे पैसे मी घेऊन येणार. पुरे आता झालं. नाही अण्णा, आज जर आपण पैसे नाही घेतले तर आपण चुकीचं आहे असा अर्थ निघेल त्याचा. ज्या पैशासाठी आपण रक्ताचं पाणी केलंय ते घेतल्याशिवाय मी या घराच्या बाहेर पाऊलही ठेवणार नाही. आज नवमी आहे. देवीची महिषासुरासोबतची लढाई आज संपणार. मुक्ताची लढाई सुरू होणार. थांब.